कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत। 22 जानेवारी 2026 म्हणजे की गुरुवारी श्री गणेश जयंती आहे। विनायक व्रत किंवा तिलकुंद चतुर्थी ही साजरी केली जाते। या चतुर्थीला अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं, कारण या दिवशी गणपती बाप्पाचा जन्म झाला आहे असे सुद्धा म्हणतात। या दिवशी श्री गणेशाने काशी या क्षेत्रामध्ये तिलकुंद हे स्वरूप धारण केले होते। आता या दिवशी कोणती सेवा करायची आहे किंवा कोणता उपाय करायचा आहे, पूजा कशी करायची आहे, ही संपूर्ण माहिती आता आपण पुढे बघणार आहोत। खरं तर गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता असतात। त्याचबरोबर कोणतंही शुभ कार्य करायचं असलं किंवा कोणतंही कार्य करायचं असले तर सगळ्यात आधी गणपती बाप्पाची पूजा केली जाते। तर त्या दिवशी सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, तर त्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची जी पण आपली मूर्ती आहे त्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे। आता अभिषेक जो आहे तो कसा करायचा आहे, तुम्ही पाण्याने करू शकता किंवा मग पंचामृताने करू शकता किंवा मग दूध आणि पाणी मिक्स करून याचा सुद्धा केला तरीही चालतो। आपण जेव्हा अभिषेक करणार आहे तेव्हा आपल्याला अथर्व शिष्य हे म्हणायचे आहे। नंतर आपल्याला फलश्रुती ही सुद्धा म्हणायची आहे। परंतु अभिषेक करत असताना फलश्रुती म्हणू नये, अभिषेक करत असताना अथर्व शिष्य म्हणावं आणि जेव्हा आपण फलश्रुती म्हणणार आहे तेव्हा हात जोडून फलश्रुती म्हणावी। आता या दोन्हीही गोष्टी तुम्हाला येत नसतील तर अर्थातच अगदी सोपा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, ओम गण गणपतीये नमहा। 108 वेळेस मंत्र म्हटला तरी चालते। असं म्हणता तुम्ही अभिषेकसुद्धा करू शकता किंवा मग तुम्ही देवापुढे हात जोडून हा मंत्रसुद्धा म्हणू शकता। अभिषेक झाल्यानंतर तामणातून गणपती बाप्पाला बाहेर काढल्यानंतर मंत्र म्हणायचा आहे। मंत्र म्हणल्यानंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे। गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला दाखवून घ्यायचा आहे। त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पाला जानवाची जोड जे आहे ते अर्पण करायचे आहे या दिवशी। तसेच गणपती बाप्पाला दुर्वा वाहाव्यात। तुम्ही घरातसुद्धा वाहू शकता किंवा मग मंदिरात जाऊन सुद्धा वाहू शकता। 21 दुर्वांची जी जोडी असते ती आपल्याला अर्पण करायची आहे। आता घरात जर तुम्ही करत असाल किंवा मंदिरात करत असाल तर कशा पद्धतीने करायचं आहे, 21 दुर्वा हातामध्ये घ्यायच्या आहेत। जो दुर्वाचा शेंडा असतो तो आपल्याकडे करायचा आहे आणि वरचा भागाला हळदी कुंकू लावून तो गणपती बाप्पाकडे करायचा आहे। आपल्या हातामध्ये 21 दुर्वा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला गणपती अथर्व शिष्याचं पाठण करायचं आहे। आता तुम्ही 21 वेळेस करू शकता, 11 वेळेस करू शकता किंवा मग 1 वेळेस सुद्धा तुम्ही करू शकता। त्याचबरोबर या दिवशी मोदकसुद्धा वाहले जातात। त्याचबरोबर या दिवशी तिळाचे पदार्थ अर्थातच तिळाची पोळी असो, तिळाची वडी असो किंवा तिळाचे लाडू असो हे गणपती बाप्पाला वाहल्या जातात। अशा पद्धतीने आपल्याला ही सेवा करायची आहे। आता कधी करू शकता, तर दिवसातून तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करू शकता किंवा मग संध्याकाळी सुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता। दिवसातून ज्या वेळेस तुम्हाला टाईम मिळेल त्यावेळेस तुम्ही ही सेवा करू शकता आणि अर्थातच नक्की करा। काही नाही आलं तरी ओम गण गणपतीये नमः हा मंत्र मात्र नक्की म्हणा। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी। धन्यवाद।